नमस्कार, मी राखी. आज वर्ल्ड टेलिव्हिजन डे आणि त्याच निमित्ताने आपण गप्पा मारणार आहोत दिग्दर्शक, अभिनेता आणि आता TRPमध्ये ज्यांच्या मालिकांचा बोलबाला आहे असे स्टार प्रवाहचे प्रोग्रॅमिंग हेड सतीश राजवाडे यांच्यासोबत. सतीश राजवाडे हे नाव आपल्याला काही नवं नाही आहे आणि मालिका विश्वातले छोट्या पडद्यावरचे प्रतिनिधी म्हणून आज आपण वर्ल्ड टेलिव्हिजन डेच्या निमित्ताने त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि हा मान मला दिल्याबद्दल, आज वर्ल्ड टेलिव्हिजन डेच्या निमित्ताने आज छोट्या पडद्याचे प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही मला बोलवलं, त्याच्याबद्दल एकतर तुमचे मनापासून खूप खूप आभार. येस सर, वेलकम. छोटा पडदा इतकं प्रभावी माध्यम आहे आणि तुम्ही तीनही माध्यमात तुमची पकड आहे जबरदस्त, नाटक, सिनेमा आणि TV. तर छोटा पडदा, त्याचं गणित कसं असतं, तिथलं ऑडियन्स कसं असतो आणि तिथला कॉन्टेंट कसा तयार केला जातो? एकदा ना, छोटा पडदा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एक गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की हा छोटा पडदा हे आपल्या घरातलं ना एक सदस्य आहे. कारण का तो आपल्या लिव्हिंग रूममध्ये सतत कायमस्वरूपी बसलेला असतो. त्यामुळे एक आपल्या कुटुंबाचं सदस्य आहे म्हटल्यानंतर आपल्या कुटुंबातल्या सदस्याकडनं आपल्या काय अपेक्षा असतात, की तो आपल्याशी कसा रिॲक्ट होतो, आपण त्याच्याकडे काय दृष्टीने बघतो, हे फार महत्त्वाचं असतं. की लहान मुलांपासून अगदी आपल्या आजी आजोबांपर्यंत TV समोर आपले रसिक प्रेक्षक बसलेत आणि त्यांना व्यवस्थित करमणूक आणि मनसोक्त मनोरंजन मिळतं आहे. ही छोट्या पडद्याची ॲक्च्युली स्पीकिंग यशोगाथा आहे. ऑडियन्सची काय अपेक्षा असते? रसिक प्रेक्षकांना ना, मला रोज काही वेगळं बघायला मिळेल आणि जे काही मी वेगळं बघतो आहे ते कुठेतरी माझ्या अवतीभोवती घडतं आहे. ही व्यक्ती आहे ना, ह्या मालिकेमध्ये हिच्याबरोबर जे घडतं आहे ते मला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं आहे. माझ्या अवतीभोवती कोणासोबत तरी हे झालं आहे आणि ह्याच्यातनं तर काय मार्ग निघेल. आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबरोबर लोकांनी असोसिएट करायला लागले ना तो ड्रामा, की तो व्यवस्थित लोकांपर्यंत पोचतो. सर, सिरियल्सबद्दल, छोट्या पडद्यावरच्या सिरियल्सबद्दल कायम एक टीका होत असते की एखादी मालिका गाजली की अक्षरशः तिचा कंटाळा येईपर्यंत ते भाग वाढवले जातात. म्हणजे कुठे थांबायचं हे न करता त्याच्यामध्ये पाणी भरलं जातं आणखी. तर याच्यामागचं कारण काय आहे? आय टेल यू, रसिक प्रेक्षकांना जेव्हा एखादी मालिका आवडते ना, तेव्हा ते आपल्या मनातसुद्धा ना त्या मालिकेची, त्या पात्रांची एक गोष्ट बांधत असतात. त्यांचा एक प्रवास बांधत असतात, जर्नी जसं आपण म्हणतो. मग कुठेतरी जर थोडंसं त्यांच्या मनाप्रमाणे ते पात्र थोडंसं वेगळं वागलं किंवा त्यांच्या कथेप्रमाणे, त्यांच्या मनातल्या एखाद्या कथेप्रमाणे का कथानकाप्रमाणे ते थोडंसं वेगळीकडे स्क्यू झालं, तर हे होणं स्वाभाविक आहे. आपण आपल्या कुटुंबातल्या माणसांकडनं सुद्धा काही अपेक्षा असतात. ते थोडेसे वेगळे वागले तरी आपल्याला असं वाटतं, रे याला काय अर्थ आहे, हे असे नाही वागले पाहिजेत. सो जेव्हा रसिक प्रेक्षकांना आपल्या ह्या मालिका इतक्या आवडायला लागतात तेव्हा त्यांच्या एक ठराविक अपेक्षा असतात किंवा अपेक्षापेक्षा जास्त अपेक्षा त्या पात्राकडनं असतात, त्या कथानकाकडनं असतात. आज कलाकार किंवा तंत्रज्ञ किंवा लेखक, पटकथाकार हे सुद्धा आपल्यासारखेच सगळे, ही आपल्याचसारखी माणसं आहेत. त्यामुळे कुठेतरी प्रत्येकाचा एक वेगळा विचार आणि एक खूप मोठा इन्साईट आहे की आज मी तुम्हाला जे देतो आहे, मला तुम्हाला ह्याच्या पुढे 1 वर्ष 1.5 वर्ष ह्यात अडकवून ठेवायचं आहे, सो दॅट माझ्याकडे पण तुम्हाला 1-1.5 वर्षाची गोष्ट सांगण्याची मुभा असेल. मला ही पात्र तुमच्याबरोबर 1-1.5 वर्ष ती तुमच्यासोबत जगत असणार आहेत. त्याच्यासाठी काही माइलस्टोन्स पेरावे लागतात, काही गोष्टी पेराव्या लागतात ज्या पुढे होऊन फुलतात. म्हणजे असं नेसेसरी नाही की आपण सगळ्यांनाच जेव्हा पेरत असू तो ड्रामा, तो सगळ्यांनाच तेव्हा आवडेल. काही लोकांना तो पेरताना आवडतो. मग काही लोकांची त्या पात्रांबद्दल तक्रार होऊ शकते, असं नव्हता वागला पाहिजे होता. मग उद्या तो कसं वागेल हे बघण्याची उत्सुकता असते, मग ते परत येतात. त्यामुळे यू विन सम, यू लूज सम. पण ते होलसम ठेवणं की नाही, तरीसुद्धा ना मला पाहायचं आहे काय होतं आहे, कारण का मला हे कुटुंब आवडतं आहे, मला हे पात्र आवडतं आहे. एकदा ते झालं ना की सगळं व्यवस्थित होतं. आम्हाला फार असं वाटतं की ती इन्व्हॉल्वमेंट आहे ऑडियन्सची, की त्यांना ते इतकं आवडतं आहे
की त्यांना प्रत्येक वेळी असं सांगायचं आहे की अरे बाबांनो, एकही चुकीचं पाऊल टाकू नका, सगळी व्यवस्थित पावलं टाका. किती पॉझिटिव्हली घेताय तुम्ही. नाही, पण ते ॲक्च्युली ते त्यांचं प्रेम आहे आणि म्हणूनच. मीम्स आणि ट्रोलिंग तुम्ही बघता का? अरे, मीम्स आणि ट्रोलिंग होणं हेच कोणत्याही मालिकेचं यश आहे. कारण का जोपर्यंत ते तुम्हाला आवडत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर जोक नाही करत. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यू विल नॉट केअर ना, की मग त्याच्यावर जोक का कराल किंवा त्याची दखल का घ्याल. द मोमेंट तुम्ही त्याची दखल घेताय आणि त्याचे मीम्स बनवताय ह्याचाच अर्थ त्याला यश मिळत आहे. सर, छोट्या पडद्याकडे आजही म्हणजे मालिका बघण्याचा जर कल तर 40 नंतरचा वर्ग जास्त आहे. तरुण वर्ग अजूनही म्हणावा तसा वळलेला नाही आहे. त्याची पहिली पसंती आजही OTT प्लॅटफॉर्मला आहे. हे आव्हान नाही वाटत का? मला असं वाटत नाही, कारण OTT हे असं माध्यम आहे किंवा आता मालिकासुद्धा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या पॅडवर बघता येतात. प्रवास करत असताना सुद्धा तुम्ही बघता. पण तुम्ही जे मगाशी म्हणालात की 40+ जो ऑडियन्स आहे, सी, तो ऑडियन्स आता घरी असणारा ऑडियन्स आहे. आज जे यंगस्टर्स आहेत ते कामासाठी बाहेर पडतात, शिकायला बाहेर पडतात, ते सतत प्रवासात असतात, कुठेतरी मीटिंग असते, हे असतं ते असतं. सो जे ट्रान्झिटमध्ये असतात, जे प्रवासात असतात, त्यांच्यासाठी आयदर मोबाईल असतो, TV चा प्राईम टाईम जे तुम्ही म्हणता की संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतो ते रात्री 10पर्यंत. काम करणारे आपले जे नोकरी करणारा वर्ग आहे तो मुळातच 8-8:30ला घरी पोचतो. त्यामुळे TVचा एक सेट ऑडियन्स आहे जो घरात असतो. इतर लोक घरात येईपर्यंत त्यांचा ऑडियन्स सेट असतो. तर तो ऑडियन्स मिळणारच आहे, तो मिळतच राहणार आहे. ज्यांना OTT आवडतं ते OTTसुद्धा कन्झ्युम करत आहेत. आज मालिकासुद्धा तुम्हाला तुमच्या त्या ॲपवर बघता येतात. प्रत्येक चॅनलचा आज एक स्वतःचा एक OTT ॲप आहे, त्याच्यावर ते बघता येतात. त्यामुळे असं पण होतं की कधी कधी माझा प्राईम टाईम चुकला तर मी ऑफिसला जाता जाता ती मालिका बघतो किंवा बघते. मी ट्रेननी प्रवास करतो आहे सध्या, कारण का इतका ट्रॅफिक आहे. मला कितीतरी वेळा आमच्या कंपार्टमेंटमध्ये बरेच रसिक प्रेक्षक मोबाईलवर कालचा भाग बघताना दिसतात. त्यामुळे ते यश आहे ॲक्च्युली. काय वाटतं त्या मोमेंटला तुम्हाला ते सगळं? खरं सांगून आता एक बारीक स्माईल येते चेहऱ्यावर आणि त्याच्या मागचा एफर्ट कळतो की अरे, तो शॉट किंवा तो भाग होत असताना काय ते म्युझिकच आलं नव्हतं, मग ते शेवटच्या मोमेंटला कसं आणलं, मग ते कसं बसवलं आणि कसं वेळात आम्ही तो एपिसोड पोचवला. त्याची एक खूप गंमत असते. मला त्या टेक्निकल गोष्टी आठवत असतात आणि एक बॅक स्टोरी असते. म्हणजे प्रत्येक आईवडिलांना जेव्हा आपलं मूल यशस्वी होतं तेव्हा त्यांना जेव्हा यश मिळतं तेव्हा त्यांना ते आठवतं ना की शाळेत जाताना तो कसा धडपडत होता, कसा पडत होता. त्यामुळे ते एक आईवडिलांसारखा एक आनंद येतो. पूर्वीसारख्या दूरदर्शनवरच्या ज्या मालिका असायच्या दर्जेदार, जसं सुरभी झालं, भारत एक खोज किंवा मालगुडी डेज, तर अशा कार्यक्रमांची निर्मिती आताच्या काळात होत नाही. यांना TRP कारणीभूत आहे? TRP मिळत नाही का काही आणखी वेगळी कारणं आहेत? सी, ज्या मालिकांची उदाहरणं तुम्ही दिलीत त्या कदाचित एक 20-22 वर्षापूर्वींची नावं आहेत. तेव्हाचा ऑडियन्स, तेव्हाचा अवेअरनेस हा वेगळा होता. आज गेल्या 2-3 वर्षात जेव्हा आपण लॉकडाऊनमध्ये अनफॉर्च्युनेटली सगळे घरी होतो तेव्हा आपण जो एक वर्ल्ड वाईड प्लॅटफॉर्म किंवा वर्ल्ड वाईड OTT कॉन्टेंट पण कन्झ्युम केला आहे. आज रसिक प्रेक्षक बदलले. सुरभी नावाचा जो एक इतका सुंदर कार्यक्रम होता, म्हणजे एवढं तो नॉलेज द्यायचा. आज तुम्हाला तेच नॉलेज हवं असेल तर गुगल आहे. तुम्हाला तीच इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या साधनाने मिळते. त्यामुळे ती जर मिळत असेल तर पुन्हा त्याच्यावरचा अजून एक शो, मग तो एक इंडिपेंडंट शो होता जो फक्त ती माहिती द्यायचा. आज तीच माहिती देणारे तुमच्याकडे जर 4 अजून वेगवेगळी साधनं असतील तर मग त्याचा डिमांड किंवा त्याचं अट्रॅक्शन आपोआप कमी होऊन जातं. मग आज अट्रॅक्शन कसलं आहे, आज कसली डिमांड आहे, आज लोकांना एक्झॅक्टली काय बघायचं आहे याचा अभ्यास करून आज सर्वत्र जिकडे ज्या मालिका आहेत, आज लोकांना ड्रामा बघायचा आहे, आज लोकांना धमाल धिंगाणं बघायचं आहे, आज लोकांना गाणी पाहायची आहेत, आज लोकांना हॉरर बघायचं आहे. तर तो जो एक रिसर्च घेऊन येते आमची सगळी टीम कन्झ्युमर इन्साईट्सकडनं, त्या पद्धतीने डिझाईन केलेला जाणारा कॉन्टेंट आहे. पण जसं तुम्ही म्हणालात हा 20-22 वर्षांपूर्वीचा काळ, पण जरा आजच्या काळातलं जरा त्याला टच देऊन, काहीतरी मॉडर्न टच देऊन, जसं सत्यमेव जयते सुद्धा अशा सासू सुनांच्या ड्रामामध्ये एक वेगळी ओळख घेऊन आला तो कार्यक्रम. तर असं काही डोक्यात आहे का इन फ्युचर? मी पुन्हा तेच म्हणतो आहे की सत्यमेव जयते हा ज्या पद्धतीने पोझिशन केला गेला होता कार्यक्रम, तो काहीतरी अवेअरनेस किंवा इन्साईट्स लोकांना देण्यासाठी केला होता. सत्यमेव जयतेसारखं मॉडेल प्रत्येक वेळी प्रत्येक चॅनलवर वर्क होईल असं नाही. पण आपण आपल्या मालिकेंमधनं, आज तुम्ही जर
रंग माझा वेगळा बघितलं तर एक सोशल इन्साईट आहे. आज आई कुठे काय करते पाहिलं तर एक फार मोठा एक प्रश्न आहे, तो डिस्कस करतो आपण. कारण का आई आपल्या घरातलं कधी कधी आपल्याला कळतच नाही की आपण किती गृहीत धरतो. तर सत्यमेव जयतेमध्ये जे प्रॉब्लेम्स त्यांनी सोशली रेलेवंट प्रॉब्लेम्स जे डील केले होते, आपण तशाच पद्धतीचे प्रॉब्लेम्स आज ड्रामामधनं डील करतो आहे. कारण का ड्रामाला जास्त डिमांड आहे. जे तुम्ही सांगितलं रिसर्च करते तुमची टीम, तर सगळ्यात जास्त डिमांड कशाला आहे सध्या? माझ्या मते निखळ करमणूक आणि मजा आली, उद्या मी परत येतो पाहायला, ह्या याच्यावर फार भर आहे आणि लोकांना ते हवं आहे. छोट्या पडद्यावरचे कलाकारही खूप प्रसिद्धी असते त्यांना, पण आजही छोट्या पडद्यावरच्या कलाकारांना दुय्यम वागणूक मिळते असं एक दबक्या आवाजात बोललं जातं. फार स्पष्टपणे बोलत नाही. मध्यंतरी एका अभिनेत्रीने एका कार्यक्रमात ते बोलूनही दाखवलं. तुमचं मत काय याच्यावर? त्यामुळे ज्यांना कोणाला हा अनुभव आला असेल, कदाचित तो एखाद दुसरा काहीतरी अनफॉर्च्युनेट अनुभव असेल, तर त्याच्यामुळे सगळ्यांना कॅटेगराईज करू नये. कारण का फार गुण्यागोविंदाने आपण सगळे काम करतो. असं काही नाही आहे असं तुमचं मत आहे, किंवा अपवादाने एखाद्याबद्दल असेल असं काही नाही आहे आणि असं खरंच काही नसावं. कारण मी तिन्ही माध्यमातून काम करतो आहे. मी आज नाटक करतो आहे, मी मालिका करतो आहे, मी सिनेमा करतो आहे, मी OTTसुद्धा करतो. मी गेले 22 वर्ष ह्या इंडस्ट्रीत काम करतो आहे. मला तरी म्हणजे मी कधी हे ऐकलं नव्हतं की असं काहीतरी झालं की आम्हाला दुय्यम वागणूक मिळते. ज्यांना कोणाला अनुभव आला असेल तो वन ऑफ असेल आणि तो फार अनफॉर्च्युनेट आहे, असं होऊ नये. पण जितकं मला माहिती आहे तितकं आम्ही तसं होऊन देत नाही आणि मी तसं पाहिलं पण नाही आहे. ज्यांच्याबरोबर झालं असेल ते अपवाद आहे आणि अनफॉर्च्युनेट आहे. एक शेवटचा प्रश्न, TV इंडस्ट्रीसमोर आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठं आव्हान कुठलं आहे? एकतर सातत्याने जो आपला ऑडियन्स आहे तो टिकवून ठेवणं. कारण का आज इतकी चॅनल्स निघालेत, आज एवढी माध्यमं आहेत, आणि जिथे लॉकडाऊनमध्ये TVनी अक्षरशः सगळ्यांना एंटरटेन ठेवलं, घरात खेळून ठेवलं, त्याचं महत्त्व पुन्हा एकदा त्यांनी अगदी मनावर ठासून उमटवलं की तो किती अविभाज्य घटक आहे आपल्या आयुष्यातला. तर चॅलेंज हाच आहे की जो आपल्याकडे ऑडियन्स आहे तो तसंच सातत्याने तसंच मेंटेन ठेवणं आणि नवीन नवीन कॉन्टेंट येऊन त्यांना TVचा विसर न पडणं. कारण का TVचाच कॉन्टेंट OTTवर पण जातो आहे. आज प्रवासात तुम्ही मोबाईलवर मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या आयपॅड्सवर वगैरे पाहताय, पण कुठेतरी पुन्हा घरी आल्यानंतर ते TVवर सुद्धा मला काय चालू आहे हे बघण्याचा इंटरेस्टसुद्धा जिवंत ठेवणं ही सगळी आमची जबाबदारी आहे. सतीश सर, तुम्ही तीनही माध्यमांमध्ये काम करतायत. अवघड प्रश्न आहे तुमच्यासाठी, तुमचं आवडतं माध्यम कुठलं? नाटक की सिनेमा? हा खरंच अवघड प्रश्न आहे. पण प्रत्येक माध्यमाचं ना एक वेगवेगळं चॅलेंज आहे. तुम्ही नाटक जेव्हा करता तेव्हा पडदा उघडल्यानंतर तुमच्याकडे वन शॉट असतो, सलग तुम्हाला तो वन शॉट द्यायचा असतो न चुकता. त्याचं एक चॅलेंज वेगळं आहे. TVमध्ये तुम्हाला रोज रसिक प्रेक्षकांना खेळवून ठेवायचं असतो, त्याचा चॅलेंज वेगळा आहे. चित्रपटगृहामध्ये अंधारात तुम्हाला 3 तास लोकांना सगळा विसर पडून 3 तास तुमच्याकडे अक्षरशः डोळे विस्फारून बघून तो एक अनुभव देणं 3 तासात त्या अंधारात, तो एक वेगळा चॅलेंज आहे. त्यामुळे ह्याच्यात दुजाभाव नाही करता येणार. प्रत्येक माध्यम एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.